तर दुसऱ्या सामन्याला सुरुवात झालंय. किरण चौधरी आणि श्याम चौधरी. श्याम पादपन स्ट्राईक वरती. श्याम चौधरी पहिला चेंडू सरळ बॅटने खेळून काढलाय. लॉंग ऑन आणि लॉंग अपच्या मध्ये शतरक्षक पाठलाग करताय. चांगलं शतरक्षक झालंय मात्र 2 धावा काही रोखू शकणार नाहीये. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होतोय मात्र 2च धावा या पाहायला मिळतील. श्याम चौधरी आणि किरण चौधरी. तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. 2 धाव्याने श्री गणेश झालाय तो म्हणजे गंगारपाडा संघाचा. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. यावेळेस पुन्हा एकदा वरती चेंडू मात्र शतरक्षक सजवला आहे आणि चांगला झेल दर्जेदार झेल. फलंदाज बाद. तर पहिला फलंदाज बांधून माघारी परतलाय तो म्हणजे श्याम. नवीन फलंदाज विजय वाघ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. हार्ड हिट फलंदाज जबजरंग गंगारपाडा संघाचा. 2 धावा दाखल करते. यावेळेस हलक्यात फक्त चेंडूला दिशा द्यायची होती. बॅट आणि बॉल यामध्ये कुठल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावाल्यानंतर चांगला कमबॅक झालाय तो म्हणजे गोलंदाज गणेश धानवे याचा. सैराज स्पोर्ट घोटगाव होऊन पाहतोय हा संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेस फक्त चेंडूला दिशा झालाय. चेंडू चाललाय वेगाने सीमारेषेच्या बाजूने. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चौकार या इनिंग मध्ये 4 धावा. या चौकारे धावफलक जाऊन पोहोचले तर म्हणजे 6 या धावसंख्येवरती. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फक्त चेंडूला दिशा दिली. वेगवान चेंडू होता. आउटफील्ड देखील वेगवान आहे. चेंडू वेगाने गेला सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस मात्र ऑन साईडला केल्याचा प्रयत्न. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आणि चौकार आल्यानंतर मात्र खराब शॉट खेळून फलंदाज विजय वाघ बाद होतोय. फलंदाज बाद. तर आणखीन एक फलंदाज बाजून माघारी परतलाय तो म्हणजे जबजरंग गंगारामपाडा संघाचा. श्याम आणि विजय हे 2 फलंदाज बाजून माघारी परतलेत. नवीन फलंदाज राहुल हिंदोले. राहुल हिंदोले जाते मैदानाच्या आतमध्ये. किरण चौधरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. फलकावरती धावा जर बघितलं तर फक्त आणि फक्त 6 धावा या पाहायला मिळत आहेत. एक चौकार जरूर आलता त्यानंतर मात्र फलंदाज बाजून माघारी परतलाय. तर नवीन फलंदाज राहुल हिंदोले नॉन स्ट्रायकिंग वरती असेल. ब्लॉकर मध्ये चेंडू हाताला गेलाय मात्र
तर राहुल आणि किरण ही सलामी आता जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये, कारण श्याम सलामीचा फलंदाज, त्यानंतर वन डाऊनचा फलंदाज विजय हा बाजून माघारी परतलाय. कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळाली या दोन फलंदाजांची. त्यानंतर किरण आणि राहुल आता हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. तर जयेंद्र दोडे हा नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल, दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. तर पहिल्या ओव्हरमध्ये दहा फलकावरती लागले तर 2 गडी बाद 7 धावा. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग आपण पाहिली, ते म्हणजे गणेश मार्फत. यावेळेस पहिला चेंडू नो, कारण हा चेंडू भरपूर उंचावरून विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. कमरेच्या वरती चेंडू असेल तर नो चेंडू हात घोषित केला जातो, आणि हा चेंडू जर तर कमरेच्या वरती हाताला गेलाय. आणि पहिला चेंडू नो, वेगवान चेंडू हाताला होता, मात्र कुठेतरी भरकटला गेलाय, तो म्हणजे गोलंदाज जयेंद्र. तर अवंतर धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले, ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू असेल फ्री हिट, उघडी डोली पहा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट, सुवर्ण संधी असेल, एक मोठा फटका केल्याचा चान्स असेल, तो म्हणजे राहुलकडे. यावेळेस फुटा चेंडू, चेंडूला गॅपमध्ये कोण काढले, क्षेत्ररक्षकाला दूरवरून थोडासा खराब क्षेत्ररक्षण झालंय, थोडंसं भरपूर खराब क्षेत्ररक्षण झालंय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती, 2 धावा कंप्लीट झाल्यात, आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती. यावेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या सुरुवात पाहायला मिळेल, कमबॅक केलाय, ते म्हणजे गोलंदाज जयेंद्र याने. पहिला चेंडू नो हाताला होता, त्यानंतर 2 धावा आल्या, त्यानंतर मात्र चेंडू डॉटच्या स्वरूपात नोंदवला जातो धावफलकावरती. 10 धावा आतापर्यंत लागल्यात, 2 गडी बाद 10 धावा. यावेळेस फुटा चेंडू होता, कुठली संधी नाही फलंदाजाकडे आणि विकेट किपरकडे. चेंडू फरार, सीमारेषा बार, आणि पंचांचा इशारा की हा चेंडू वाईड असेल, म्हणजे 1+4 5 धावा. तर सन्माननीय विश्वाजी डाके साहेबांना विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थान आपण नवा. त्यानंतर अजयजी पाडेकर साहेबांना देखील विनंती असेल की आमच्या VIP डायजवरती येऊन स्थान आपण नवा. त्यानंतर योगेशजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल आमच्या VIP डायजवरती येऊन स्थान आपण नवा. फलंदाज बाद होतोय किरण.
तर किरण बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज भरत भरत गोफणे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पहिला चेंडू भरतसाठी फुल टॉस आणि हा चेंडू पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 7 धावांसाठी षटकार. या षटकाराने आता मात्र दहा फलक वेग पकडतोय, वेगाने पुढे सरसालाय तो म्हणजे 21 धावा या 10 फलकावरती लागल्या जात आहेत. एकवीस धावा 10 फलकावरती. 4 चेंडू अद्याप बाकी असतील या ओव्हरमध्ये, कारण एक चेंडू नो 2 चेंडू बाकी असतील. 4 चेंडू टाकून झालेत, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर एक नो चेंडू हाताला त्याने एक वाईट चेंडू हाताळलाय. 5वा चेंडू घेऊन जाईल तर म्हणजे शरद साडे यावेळेस पुन्हा एकदा सफल आणि क्रॉस ऑन केल्याचा प्रयत्न. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती, एक धाव कंप्लीट झालाय. एका धाव्याने 10 फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 22 या धावसंख्येवरती. 22 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहेत. एक चेंडू अद्याप बाकी असेल या ओव्हरमध्ये. ते षटकारामध्ये भरत भरताच्या बॅट मधून आला. हॅलो 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 तर पहिला चेंडू वाईड हाताला गेलाय. गोलंदाज अरुण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. यावेळेस जबरदस्त फटका स्लॉट मध्ये आणि हा चेंडू पाठवला प्लॉट मध्ये. भरत गोपनेच्या बॅट मधून उत्तुंग षटकार, 6 धावा. काय जबरदस्त फटका, दिशाहीन चेंडू होता आणि त्याच्यावरती केलेला प्रहार. दिशेचा फटके तो मिलेंगे फटके. हे आलं 6 धावा. चेंडू झालाय आउट ऑफ द पार्क. नवीन चेंडू पुरवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. या 6 धावा आणि या 6 धावांनी 10 फलक वेगाने पुढे सरसावलाय तो म्हणजे 29 धावा. 29 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहेत. मी आता इकडे मॅचला आहे भिवंडीला. हा नाही लाईट गेली थोडासा 2 मिनिटं बंद. हा बी टीम ती असोसिएशनला आज काय माहिती त्यांनी काय केलं. ए वाली खेळेल ना का आपली बी वाल्यांचं काय नाही ना. माझा पण त्याच्यामधून आयडी कट बी मधून. थोडा बोर्ड इकडे सरकवतो का थोडासा एवढा. हा हा मी पण तुला आता मी आता बघितला शिवाजी स्टेटस. मी तुला पाठवणार होतो बरं. ए वाल्यांचं काय त्याचे ते आहे नाही आहे तर दादाने काय केलं काय त्याला माहिती. ते आपलं ए वाले खेळतील आपल्याला बी वाले
ते गेलं हा. मला काय प्रॉब्लेम नाही ना. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका चेंडू चाललाय विकेट किपरच्या मागे. थर्ड मॅन रिझर्व मध्ये शतरक्षक तैनात आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती आणि भरत गोफणे काय जबरदस्त फटकेबाजी करते. आतापर्यंत 2 षटकार भरतच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. पॉवरफुल शॉट. फलक पुढे सरसवले ते म्हणजे 30 धावा आपण पाहतोय. 10 फलकावरती लागल्या जात आहेत. 2 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडू आता बाकी असतील. यावेळेस सुद्धा कमबॅक केलाय आपण पाहतोय गोलंदाजाने, कारण स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर आपण स्ट्राईक वर त्याला तो म्हणजे राहुल हिंदोले आणि राहुलसाठी हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. गोलंदाज अरुण आता मात्र कमबॅक करत असताना आतापर्यंत 3 चेंडू त्यांनी टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळेस ब्लॉक मध्ये चेंडू आता होतो मात्र शतरक्षक आहे. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. या एका धावेशी धावफलक जाऊन पोहोचले म्हणजे 31 या धावसंख्येवरती. 31 धावा 10 फलकावरती लागल्या जात आहेत. तर यानंतर होणारा सामना प्रदीप 11 चिंचवली आणि विनोद 11 खालिंग या 2 संघादरम्यान होईल. तर आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं आहे टॉस करण्यासाठी. पुन्हा एकदा भरतच्या बॅटमधून जबरदस्त फटका मात्र शतरक्षक सजवला आहे तो म्हणजे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि भरत गोफणे याचे खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज अजय चौधरी. अजय चौधरी याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते 5 षटकार आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळतंय अरुण याचा. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मध्ये, या ओव्हर मध्ये. चेक कर. हॅलो 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 हॅलो. तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 34 या धावसंख्येवरती. 4 फलंदाज बाद झाल्यात आतापर्यंत. 34 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचं षटक आपण मध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज संदेश गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. शॉटअंपुल करण्याचा प्रयत्न आणि यस शॉटअंपुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू सीमारेषा बार षटकार.
तिसरा चेंडू आणि हा चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. षटकारानंतर मात्र कमबॅक होताना पाहायला मिळते ते म्हणजे संदेश तुंबडा या गोलंदाजाचा धावफलक 40 धावा. एज लागली होती मात्र झेल ड्रॉप झालाय. बॅटची कडा जरूर घेतली होती मात्र चेंडू हातामधून निसटला विकेट किपरच्या. तर हा चेंडू देखील डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळेल. षटकारानंतर मात्र 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धावच्या स्वरूपात आलेत. 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. धावफलकावरती धावा लागले ते 40 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू मिस्टर फटका चेंडू मध्ये आहे. क्षेत्ररक्षकाला दूरवरून तोपर्यंत फलंदाज बाद. चांगला झेल दर्जेदार झेल. फलंदाज फेल. पाहायला मिळेल किरण टोकरे. हॅलो हॅलो डैडी मम्मी है नहीं घर पे, पिछले कमरे में घुस के कुछ तो करेंगे छुपके मिल. करणार आहोत. तर विश्वासी डाके साहेबांनी विनंती करतोय की आपल्या शुभाचे टॉस करायचा आहे. तर आपण टॉस बॉक्स मध्ये या. तर बॅट्समन लगेच पाठवून द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. विनोद 11 खालिंग आणि प्रदीप 11 चिंचवली या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. विश्वासी डाके साहेबांच्या शुभाचे टॉस केला जातोय.
तर छापाचा कॉल आणि छापा आलेला आहे. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे प्रदीप इलेव्हन चिंचवली संघाने. तर पाण्याने विनंती असेल आपण सज्ज व्हा VIP टाईजवरती. तर अरुण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार. फिल्डिंग करण्यात पहिल्या मॅचमध्ये फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या मॅचमध्ये शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण काय असेल सांगू शकशील? कारण तर काही नाही, आता आमच्या गेममध्ये बॉलिंग नाही चांगली. येस थँक्यू. जास्त वेळ घेत नाहीये. तर विनोद इलेव्हन खाली संघाने टॉस जिंकले. तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे. हा निर्णय तुमच्या मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखं आहे. म्हणजे टॉस जिंकला असता फलंदाजी केली असती. किती धावांपर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल समोरच्या संघाला? 40 ते 45. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील? विद्यानंद, केतन. बस. विद्यानंदून किती अपेक्षा असतील? कारण मागच्या स्पर्धेमध्ये कुठेतरी कमी पडला होता विद्यानंद. 35 पर्यंत. येस थँक्यू. जास्त वेळ घेत नाहीयेत. शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. प्रदीप इलेव्हन चिंचोली संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले म्हणजे विनोद इलेव्हन खालिंग संघाला. हॉल 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. किरण टोकरे याला विनंती असेल की आमच्या VIP टाईजवरती यायचं आहे. किरण टोकरे. तर 43 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या मार्गावरती किरण चौधरी वेगवान गोलंदाज आहे. पहिला चेंडू भरपूर वेगाने हाताला होता. यावेळेस मात्र शतरक्षक सजवलाय शरद गोफणे त्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एक धाव कंप्लीट झालाय. एका धावाने श्री गणेश झालाय तो म्हणजे सायराज स्पोर्ट गोडगाव संघाचा. यानंतर होणारा सामना विनोद इलेव्हन खालिंग त्यानंतर प्रदीप इलेव्हन चिंचवली या दोन संघादरम्यान पाहायला मिळेल. तर प्रथम टॉस हारल्यानंतर फलंदाजी करत असताना ज्या बजरंग स्पोर्ट गंगारापाडा संघाने 42 धावा धाफलकावरती लावल्या. 43 धावांचं टार्गेट ठेवलंय. 24 चेंडू आणि ह्या 43 धावा सायराज स्पोर्ट गोडगाव संघाला पूर्ण करावे लागतील. आणि आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेत. एक धाव ही धाफलकावरती लागले. यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त फटका. हाफ ट्रॅकर आणि हा पाठवलाय आमच्या पाहुण्यांच्या भेटीला. सरळ 6 धावांसाठी षटकार. त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो म्हणजे फलंदाजाने. आणि या 6 धावांशी धावफलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 7 या धावसंख्येवरती. संदेश तुंबडा याच्या बॅटमधून आले 6 धावा. अवेलेस पुन्हा एकदा मारायचं होतं ऑन साईडला. मात्र चेंडूपर्यंत थोडासा खाली राहिला होता. सबमरिंग डिलिव्हरी राहिली होती. मात्र कुठलीच संधी नव्हती ती म्हणजे संदेशकडे. हा चेंडू आलाय डॉट. षटकार आल्यानंतर मात्र कमबॅक होताना पाहायला मिळतंय किरण चौधरी याचा. पाचवा चेंडू घेऊन जाईल पुन्हा एकदा किरण संदेशसाठी. वेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. वेळेस बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू व्यवस्थित घेता आलेला नाहीये. चेंडू आला डीप मध्ये. शतरक्षण चांगलं झालंय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 8 या धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू ते बाकी असेल या षटकामध्ये. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय हाताला गेलंय ते म्हणजे किरण चौधरी मार्फत. किरण चौधरी पाहतो पण बॉलिंग मार्क वरती. एक षटकाराने थोडासा मागणा ठरला गेलाय कारण जर षटकार जर वगळला तर कुठल्या प्रकारे चांगला फटका खेळू दिला नाही फलंदाजांना. विशाल टोके आणि संदेश तुंबडा ही सलामीची जोड्या मैदानाच्या आतमध्ये. 8 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. वेळेस पुन्हा एकदा नो मॅच मध्ये चेंडू पडला जाईल. शतरक्षक आहे मात्र त्यांच्याकडे कुठली संधी नाहीये. चेंडू फरार. सीमारेषा पार. या मिळतील 4 धावा.
अजूनही 18 चेंडू बाकी असतील आणि या 18 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असेल ती म्हणजे जिंकण्यासाठी. तर 18 चेंडू आणि 31 धावा सायरस स्पोर्ट घोटगाव संघाला जिंकण्यासाठी गरज असेल. नवनाथ येते दुसऱ्या षटकात पहिला चेंडू फुल टॉस. चेंडू डीप मध्ये आला होता तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती. एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 13 या धावसंख्येवरती. 30 धाव्यांची अजूनही गरज असेल जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 30 धावा. संदेश तुंबडा आणि विशाल टोके ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. विशालच्या बॅटमधून एक चौकार पाहिलाय. त्यानंतर संदेश तुंबडा या फलच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला. आतापर्यंत 13 धावा धाव फलकावरती. कुठल्या प्रकारे एक्स्ट्राची धाव आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळत नाहीये. यावेळेस खोलवर टेपाचा चेंडू होता. चेंडूला खोदून काढला. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती मात्र सिंगल वरती भर देताना पाहायला मिळतं. पहिल्या 2 चेंडूवरती सिंगल आलेत. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धाव फलकावरती लागल्यात. गरज असेल जिंकण्यासाठी 29 धावा ह्या कराव्या लागतील. पहिल्या मॅच मध्ये पाहतो आपण 60 धावांचं टार्गेट होतं आणि त्या 60 धावा चिंचवली संघाने करू दिल्या नव्हत्या गावदेवी स्पोर्ट चिंचवली संघाला. यावेळेस फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. चेंडू गॅप मध्ये मात्र क्षेत्ररक्षक आलाय. तोपर्यंत पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केली जाईल. फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. नक्कीच 4 किंवा 6 धावा मिळाल्या असत्या मात्र मिडलिंग करू शकला नव्हता व्यवस्थितपणे संदेश तुंबडा. मात्र एक धाव कंप्लीट झालाय. 3 चेंडूवरती 3 आतापर्यंत सिंगल खर्च केलं ते म्हणजे नवनाथ डुकल्याने. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण नवनाथ मार्फत. यावेळेस कोलवर टेपाचा चेंडू होता मात्र चेंडू पडलाय ओव्हर पिच आणि हा चेंडू पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा पार. उत्तुंग षटकार या इनिंग मध्ये दुसरा. या षटकाराने धाव फलक पुढे सरसावला गेलाय तो म्हणजे 21 धावा.
Hold, 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 hold. Halo, 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 halo. 21 धावा दहा फलकावरती लागल्यात. 12 चेंडू आणि अजूनही 22 धाव्यांची गरज. गोलंदाज अरुण गोलंदाजीच्या मार्गावरती आलाय. नवीन फलंदाज देखील अरुण. पहिला चेंडू नो हाताला गेलाय. खराब सुरुवात इथे केली ती म्हणजे अरुण मार्फत. अरुण चौधरी गोलंदाजीच्या मार्गावरती. त्यानंतर नवीन फलंदाज अरुण पवार आपण पाहतोय स्ट्राईक वरती. अरुण पवार याला आपली पॉवर दाखवावी लागेल. तर 12 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज असेल अजून जिंकण्यासाठी. 12 चेंडू 21 धावा. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. ओरपी चेंडू आणि या चेंडूचा पुरेपूर फायदा उचललाय. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. या षटकाने 10 फलक जाऊन पोहोचले तर म्हणजे 28 या धावसंख्येवरती. यावेळेस पण एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. विकेट किपर थोडीशी चुकी करतोय आणि त्याचा फायदा उचलतायत दोन्ही फलंदाज. एक धाव कंप्लीट. या एका धावेने 10 फलक जाऊन पोहोचले तो म्हणजे 29 या धावसंख्येवरती. तर 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. चार चेंडू बाकी असतील अजून या ओव्हरमध्ये. 29 धावा 10 फलकावरती. यावेळेस मात्र जबरदस्त फटका. हा चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅट छक्का. 6 धावा. या षटकाने 10 फलक जाऊन पोहोचलाय तो म्हणजे 35 या धावसंख्येवरती. 10 फलक वेगाने पुढे सरसवलाय आणि कुठेतरी खराब कामगिरी पाहायला मिळते ती गोलंदाजाची. 43 धावांचं टार्गेट होतं आणि या 43 धावा आता मात्र जे आव्हान कठीण वाटत होतं ते आव्हान आता मात्र सोपं झालंय. ज्या प्रकारे फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज संदेश तुंबडा आणि अरुण पवार. अरुण पवार आपली पॉवर दाखवतोय आणि त्याला चांगली साथ देते तो म्हणजे संदेश तुंबडा. 35 धावा 10 फलकावरती लागल्यात. अजूनही जर बघितलं तर 8 धाव्यांची गरज असेल जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा हवाई सफर करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये शतरक्षक आलाय आणि फलंदाज बाद होईल. कमबॅक करणं गरजेचं होतं. हॅलो हॅलो.
हॅलो 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 तर 5 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. विजय वाघ मात्र वेळेस ऑस्ट्रमच्या खूपच बाहेरून जाणारे चेंडू वाईट बॉल घोषित केलाय पंचांनी. वाईट बॉल अवांतर धाव येथे खर्च केली जात आहे. अवांतर धावेने धावफलक जाऊन बसतो म्हणजे 39 या धावसंख्येवरती 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. या 4 धावा जर रोखायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजे विजय वाघ याला. डॉट चेंडू आणि विकेट्स घ्यावे लागतील. वेळेस मात्र कमबॅक केलंय. कमबॅक होताना पाहायला मिळतंय. हॅलो हॅलो 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. तर पुन्हा एकदा विजय वाघ गोलंच्या मार्गावरती सज्ज झालाय. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. वेळेस आणखीन एक चेंडू डॉटच्या स्वरूपात. पहिला चेंडू डॉट त्यानंतर वाईट त्यानंतर 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळत आहेत. तर विजय वाघ कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय. वाईट चेंडू हातानंतर 3 चेंडू डॉटच्या स्वरूपात. तर मित्र समीकरण बदलले. 4 चेंडू आणि 3 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. 3 चेंडू 4 धावा. 3 धावा जर आल्या तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. मात्र 4 धावा जर केल्या तर सामना जिंकेल. तर मध्ये सायराज फोर्ट घोटगाव हा संघ. पुन्हा एकदा विजय वाघ यावेळेस मिस्टर फटका चेंडू मध्ये चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज आणि फलंदाज बाद. अरुण पवार याची खेळी संपुष्टात येताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त गोलंदाजी. अजूनही 2 चेंडू बाकी असतील आणि या 2 कलरचा आहे तो आण. ऑरेंज 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 कलरचा आहे.
ऑल